हैप्पी बर्थडे नाग्या। हे अरे वीर्या, ही कॉकटेलची पोरगी इथं काय करते? अरे मला काय माहिती। हे पियू, अगं तू इथं कशाला आलीस? मज्जा करायला। अगं तू इथं आली म्हटल्यावर आम्हाला नाही ना मजा करते। त्यासाठी खरंच सॉरी हा। मी असं न सांगता नव्हतं यायला पाहिजे, पण यात सगळी चुकी ना तुमच्या वीरू भैयाचीच आहे। त्यो आता मी काय केलं? काय केलं म्हणजे? सकाळपासून फोन करते ना मी तुला, पण तुला माझ्याशी बोलायला येळच नाही। मग मीच ठरवलं थेट शेतात जाऊनच त्याला भेटूया म्हणून। अन आता मी आलिया म्हणल्यावर पार्टी करूनच जाते। अरे वायच मस्करी केली आहे तुझी। मी फक्त इथे तुला विश करायला आली होती, पार्टीला नाही। असं काय बघतोय माझ्याकडं? आता वीरू तुझा दोस्त आहे म्हणल्यावर दोस्ताचा दोस्त हा माझा बी दोस्तच झाला ना। आणि आता दोस्ताचा बर्थडे आहे म्हणल्यावर त्याला गिफ्टच दिलंच पाहिजे। हे माझ्याकडनं तुझ्यासाठी गिफ्ट। अरे घे की, तुझ्यासाठीच आहे। हा घेतो। रे मला दिले। अरे उघडून तरी बघ। हा हा रे पकडी शर्ट दिलाय। छान आहे वीरे, कसा आहे? लय भारी। अरे शर्ट दिलाय मला। छान दिसतोय। हा ह्याला कसला भारी शर्ट दिलाय हिने। लका मला आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या तर दोस्ताने गिफ्ट दिला असेल। ए बघाय, नाही तर तुम्ही आलाय फुकटात खायला। पियू खरंच थँक्यू बर का। हे वीर्या, आधीच का नाही सांगितलेलं बर्थडेचं? काय रे वीरू, तू तुझ्या सगळ्या दोस्तांना बोलवलंस ना, मग मला का नाही बोलवलं? आता मला वाटलं तू नाही यायचीस। दोस्तांना बोलवलं आहे म्हणल्यावर अशी कशी नाही येणार? नाही, आणि ते सगळं असं अचानक ठरलं ना, मग तुला आता नाही नाही, अजिबात चालणार नाही। आता तू चूक केलीस ना, ह्याची शिक्षा मी तुला देणार, माझी देणार। शिक्षा? अशी काय शिक्षा देणार आहेस तू? मी तुमच्या सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करणार आहे। चालेल ना? प्रियंका अंकुशराव पाटीलनी तुमच्या संग पार्टी एन्जॉय केली तर? अरे मस्करी केली आम्ही। मी बस विश करायलाच आले होते नाग्याला। तुम्ही चालू दे तुमची पार्टी, मी येते। बाय। पियू, आता आलीच आहेस तर थांब की थोडा वेळ, म्हणजे पार्टी एन्जॉय करून जा ना। अरे नाही नको, तुम्ही करा एन्जॉय। अगं थांब की थोड्या वेळ, बर्थडे बॉयचं तरी ऐक। ठीक आहे, थांबते मी। ए चला रे,
बर्थडे केक घ्या पटकन. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Nadia. Happy birthday to you. हे थांबा. हे खावा खावा पटकन सेल्फी काढायचं आपल्याला. सेल्फी सेल्फी घ्या. काय पोपटी. पोपटी? हा. ए कसली भारी बनवली आहे तू. आपल्याकडे नाही ना बनत पोपटी, तरी मी कस काय जमली तुला. खरंच भारीच आहेस वीरू तू. सॉरी बर का, मी तुला न विचारता असं इथं यायला नव्हतं पाहिजे. अगं नाही, खरं तर मी सॉरी, कारण मी तुला इथं बोलवायला पाहिजे होतं. तुला खरं सांगू का, मला ना लय आवडतं अशी मजा करायला, पण मला ही सगळं कधी करताच आलं नाही. हे असं मित्रांसोबत ना असं भरभरून एन्जॉयच नाही करता आलं. किती भारी दुनिया आहे तुमची. म्हणजे बघ ना, मनात आलं तेव्हा तुम्ही घराबाहेर पडू शकता, मित्रांसोबत असं रात्री रानात येऊ शकता, शेकोटी करू शकता, जेवण बनवू शकता. खरंच भारी आहे तुमचं सगळं. मोकळ्या आभाळाखाली तुम्ही असं मन मोकळेपणानं राहू शकता. मला नाही करता आलं असं कधी. अगं हे आमचं रोजच आहे. आम्हाला हे असंच जगायला आवडते. उगाच ते मन मारून जगायला नाही आवडत. आणि मला ना मन मोकळेपणानं कधी जगताच नाही आलं. माझी लहानपणी मी बोर्डिंग स्कूलला होते, तिथलं वातावरण लय स्ट्रिक्ट होतं. नंतर कॉलेजमध्ये जेव्हा बी मी माझ्या मित्रमैत्रिणींसोबत बाहेर जायचे, तेव्हा डॅडींचा एक माणूस सतत आमच्या सोबत असायचा. मग हळूहळू त्याचा बिल माझ्या मित्रांना त्रास होत गेला. त्यामुळे मन मोकळेपणानं कधी एन्जॉयच नाही करतात, ते बी टाळू लागले मग मला. आणि मग इथं गावात आले. मग वैशू सोडली तर माझी कोण मैत्रीणच नाही ना. काही असो, बंधनं ही नेहमीच होती. डॅडी ना मी म्हणाल ती गोष्ट मला आणून देतात, पण बाजारात जाऊन आंबा विकत घेणं
आणि दगड मारून दुसऱ्याच्या झाडाचं तोडून खाणं ह्यात जो फरक आहे ना, तो फरक आहे तुमच्या आणि माझ्या जगण्यातला. होय, मला सांग, तुला अजून काय काय करायला नाही मिळालं? आता असं एकदम विचारतोय तर सांगता नाही येते. अगं तुला आठवल तसं सांग. हा, म्हणजे बघ ना, मी ना अशी रानात कधी मित्रांसोबत एकटी गेलीच नाही. किंवा मग जत्रेत जाऊन दंगामस्ती करतात ना, ती बी कधी केली नाही. आता तुझे हे सगळे मित्रच बघ कशी मन मोकळेपणानं हवं तशी नाचतायत. मला नाही रे करता आलं असं कधी. आणि हा, ते बघ, ते चक्रावरती भांडी बनवतात मातीची, आणि मला एकदा तरी ती मातीची भांडी बनवून बघायची आहे. आणि हा, मी कधी पतंग मी नाही उडवून बघितली. मला लय आवडतं. आकाशात जेव्हा मी पतंग बघते ना, तेव्हा मला बी वाटतं की माझी पतंग बी अशी लय दूर उडली पाहिजे. पण मला कुठे ती पतंग उडवता. हे वेऱ्या, चला की नाचायला. इथं का बसलाय? चला एन्जॉय करू. चल पिऊ. ए नाही नाही नाही, तुम्ही करा आता एन्जॉय. मी निघते, उशीर झालाय ना. आणि मी केलं ना तितकं बी एन्जॉय लय आहे माझ्यासाठी. खरंच मजा आली आज. ह्या सगळ्यासाठी खरंच थँक्यू. पियू, तुला बी लय थँक्यू. तू माझ्या बर्थडेला आलीस, मला गिफ्ट दिलंस. मला तर ना लय म्हणजे लय भारी वाटलं. अरे उलट मलाच लय भारी वाटलं इथं येऊन. बरं चला, आता निघते मी. डॅडी माझं वाट बघत असते. येते. नाग्या, लय मजा आली खरंच. बाय बाय. दादा भात वाढू नको, झालंय आमचं. वाढू. एवढ्या रातची कुठे गेली होतीस? जरा बाहेर गेले होते. बाहेर काय करत होती? महत्वाचं काम होतं. एवढ्या रातचं काय महत्वाचं काम होतं? ते महिला बचत गटाचं काम होतं ना. काय काम होतं? असेल काहीतरी काम त्यांचं. तुम्हाला काय सांगावं त्यांनी? तुमच्या हाताखाली कामाला नाही आहेत त्या. महिला विकास आघाडीच्या पदाधिकारी आहेत. तुमच्यासारख्या रिकामटेकडे नाहीत. पियू, या जेवायला बस. डॅडी, मला खरंच भूक नाही. का? कुठे खाऊन आलीस? आत्ताच सांगितलं ना आम्ही तुम्हाला, तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायला त्या बांधील नाही आहेत म्हणून. आमचं लक्ष आहे त्यांच्यावर आणि भरोसा बी आहे त्यांच्यावर. पियू, तुम्ही या बायकांच्या बचत गटासाठी फिरताय, त्यांच्या गाठी बिठी घेताय, चांगली गोष्ट आहे. पण आता मोठी जबाबदारी स्वीकारायला शिका. त्या एवढ्या कामावरनं भागणार नाही. म्हणूनच आम्ही तुम्हाला आता एक मोठी जबाबदारी देणार आहे. डॅडी, तुम्ही माझ्यापेक्षा दादावर एखादी जबाबदारी सोपवली तर खरंच आवडेल मला. आणि तो समर्थपणे पार बी पाडेल. तसं असतं तर दिली नसती का जबाबदारी आम्ही त्यांच्यावर? पण इथं प्रश्न महिलांचा आहे, त्यामुळं तुम्हालाच पुढं व्हावं लागेल. आणि तसंही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवल्यामुळं फक्त आमच्याच नाहीत तर सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्यात तुमच्याकडनं. पण डॅडी, तुम्ही आता पण नाही बिन नाही. तुम्हाला आता ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल. उद्या तुम्हाला झेडपीच्या ऑफिसमध्ये जायचंय आणि तिथं जाऊन काय करायचंय ते उद्या तुम्हाला माने सांगतील. ठीक आहे डॅडी. लगन,
आत्तापातूर लिकीला घराची पायरी उतरू देत नव्हतं आणि आता डायरेक्ट झेडपीची पायरी चढायला सांगतात. याचा अर्थ पिऊला लई पुढे पातूर राजकारणात घेऊन जायचा प्लॅन आहे यांचा. आम्ही बघतो कसं नेतात ती. कसले भारी आले ते फोटोज. पिल्या नाग्या खरंच छान आलेत फोटोज. थँक्यू वीरू. आजचा दिवस माझ्यासाठी खूप बेस्ट होता. तुझ्यामुळे मला ती गोष्ट करता आली जी माझ्या आयुष्यात मी मिस करत होते. नाही माझी लई थँक्यू. दोस्त बी म्हणते सण थँक्यू बी. हे नाही चालायचं. सॉरी आता नाही म्हणणार. दोस्तीत सॉरी पण नसतं म्हणायचं. मला खरंच कळना मी काय बोलू, पण तुझ्यामुळे माझी रानात पार्टी करायची इच्छा पूर्ण झाली. लवकरच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. गुड नाईट. गुड नाईट. ताई तुम्ही काळजी करू नका. साहेब आले की आपण बोलूया त्यांच्याशी. पाहिलं आहेत ना सोबत? होय. काय झालं तुम्ही सगळे? काय काम आहे? नमस्कार साहेब. साहेब या सगळ्या निराधार विधवा महिला आहेत आणि मागच्या महिन्यात त्यांनी निराधार परित्यक्त्या योजनेतनं शिवणयंत्राची मागणी केली होती. पण अजून पण त्यांच्या ते मागणी पूर्ण झालेली नाही साहेब. मला सांगा, योजनेचे खरे लाभार्थी जर योजनेपासून वंचित राहिले तर त्या योजनेचा उपयोग तरी काय? त्यांना जे लागतं ना ते सगळे प्रयत्न आम्ही केलेले आहेत. बघू तुमचे प्रयत्न. मला बी बघायचं आहे की तुम्ही यांच्या मदतीसाठी काय ऍक्शन घेतली आहे. नाही त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. ह्यांना लाभ मिळून जाईल. मग अजून त्यांना मदत कशी होत नाहीये साहेब? योजना ही फक्त कागदावर असून चालत नाही ना. लोकांना त्याचा फायदा बी झाला पाहिजे. त्यामुळे आजच्या आज त्यांचं हे शिवणयंत्राचं प्रकरण मार्गी लागलंच पाहिजे. ठीक आहे. बसा तुम्ही, मी बघतो. मी वाट बघते. चालतं. ठीक. हॅलो. हा मी ऐक ना, मला आत्ताच आत्ता तुला भेटायचंय. तुला भेटायला जमल का? अरे नाही, मी जरा कामात आहे. आत्ता तर भेटता नाही येणार. काम झालं की भेटूया. तरी किती वेळ लागेल? अजून वेळ आहे जरा. माझं झालं की मी तुला सांगते ना. हा ठीक आहे. ओके. हा. हॅलो. हॅलो काकी साहेब, जेडपीतनं चव्हाण बोलतोय. हा बोला चव्हाण. काकी साहेब, त्या अंकुशराव पाटलाची पोरगी विधवा बायकांना घेऊन आली इथे. अंकुशराव पाटलाची पोरगी तिथं कशाला आली आहे कडमडायला? हा, विधवा महिलांना शिलायंत्र अजून का मिळालं नाही ह्याचा जाब विचारायला आली इथे. आपण तर विरोधी गटातल्या सगळ्या महिलांची प्रकरणं थांबवून ठेवलीत. आता हिला काय सांगायचं? हिला आत्ताच्या आत्ता हे काम करून पाहिजे. तुम्ही नका ध्यान देऊ त्या अंकुशरावच्या पुरीकडं. आणि हे बघा, तिला अंजारात गोंजारात बसायची काय बी गरज नाही. बसू दे तिला ताट कळत. कटाळून जाईल निघून. ठीक. काकी, हे अंकुशराव लयच कुकुरड्या घ्यायला लागलाय. नाही म्हणजे ज्या पुरीला घराबाहेर पडून देत नव्हता त्या पुरीला घरात आता 1 मिनिट पण थांबून देणं झालंय. आणि त्या पुरीने बी झेडपीच्या पायऱ्या चढल्या. चढू दे की मग. पायरीच चढल्या ना. माझी खुर्ची तर नाही ना घेतली तिनं. काकी, ज्या स्पीडने ती चालली ना ती बघता तुमच्या खुर्चीपर्यंत पोहोचायला बी तिला येळ नाही लागणार. दीपे, माझी जागा घेणं एवढं सोपं नाही. उद्या कुणी बी येईल आणि माझी जागा घेईल.
आणि मी गप्प बशीन वय? त्या अंकुशरावच्या पुरीवरनं कसा घाणा फिरवायचा ते मला चांगलंच ठाव आहे. तेव्हा तू शानपणा करू नको. जा तुझी कामं कर, निघ. काकी मी फक्त सावध केलं तुम्हाला. तुम्हाला नसलं पटलं तर राहू द्या, जाते मी माझ्या कामाला. काय गरज नाही मला सावध करायची. माझी जागा घेणारा अजून जन्माला यायचा.